शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 17/4/2025 रोजी आपल्याकडे कोटक महिंद्रा बँक यांच्याकडून एक तक्रार प्राप्त झाली होती की त्याच्या बँकेत 55 जे आहे 200 रुपये डिनॉमिनेशनचे जे आहे ते करन्सी जमा झालेली आहे आणि ते हे बनावट नोट आहे। ही माहिती प्राप्त झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि इमिडिएटली त्याचा तपास जे आहे ते वपोनी शिवाजीनगर यांनी API दाभेकर यांना दिला आणि DBची टीमने त्यामध्ये तात्काळ एक चांगली कारवाई केली आणि त्याच दिवशी 3 आरोपी जे होते पुढच्या दिवशी 18 तारखेला जे आहे ते 3 आरोपी त्यामध्ये अटक करण्यात आले होते। त्यामध्ये सचिन रामचंद्र यमगर वय 35 राहणार गहुंजे पुणे, मनीषा स्वप्नल ठाणेकर येरवडा पुणे, भारती तानाजी गवंड हा केशवनगर चिंचवड इथले राहणार होते। त्याच्याकडून काही करन्सी जे बनावट नोटा होते ते तिघाकडून जवळपास 1 लाख रुपयाचे जे नोट होते हे सुद्धा जप्त करण्यात आले होते। पुढील तपासादरम्यान असा निष्पन्न झाला की एक कोणी कोले नावाचा व्यक्ती आहे, हा त्याचा स्यूडोनेम होता, चुकीचं नाम होता आणि तपासादरम्यान त्याचं नाव नरेश भीमप्पा शेट्टी राहणार लोहेगाव पुणे असा निष्पन्न झाला। त्याचे घडी आपली टीमने रेड केली। रेड केल्यानंतर त्याचे घरातून आम्हाला 200 रुपयाचे 4 लाख मूल्याचे बनावट नोटा मिळाले। त्याचबरोबर ओरिजिनल करन्सी 2 लाख रुपये मिळाली। ही जे 200 रुपयाचे 4 लाख बनावट नोट होते 200 रुपये डिनॉमिनेशनचे, हा रेडी करन्सी होती। 2 लाख ओरिजिनल करन्सी पण मिळाली, यामध्ये 500चे आणि 200चे नोट होते। त्याशिवाय त्याचे घरी अर्धवट तयार झालेले नोट होते, ज्याची एक साईड तयार करण्यात आली होती आणि जे दुसरी प्रत आहे, दुसरी साईड जे त्याची आहे ते सध्या मेकिंगमध्ये होती। ज्या प्रिंटरमध्ये तो हा प्रिंट करत होता ते सुद्धा आपण जप्त केला आहे। त्यात लागणारे केमिकल्स आणि शाही सुद्धा जप्त केली आहे। असे तो 500ची जे नोट आहे ती नोट त्यांनी जवळपास 22,32,000 रुपयाचे असे इन द मेकिंग बनावट नोट जे आहे ते आपण जप्त केले आहे त्यामध्ये। त्याचबरोबर यापुढे तपास केला तर एक प्रभू गुगल JD हा राहणार आहे विश्रांतवारी एरियाचा, तो पण ह्या गँगमध्ये इन्वॉल्ड आहे। तो सुद्धा असा प्रिंट करणे किंवा बाहेरून बनावट करन्सी घेणे असा काम करत होता। त्याच्याकडून सुद्धा काही करन्सी आहे ते जप्त करण्यात आलेली आहे। सो एकूण 28,66,100 रुपये, ज्यामध्ये 200 रुपयाचे रेडी बनावट नोट आणि 500 रुपयाचे जास्त प्रमाणे इन द मेकिंग बनावट नोट होते ते जप्त करण्यात आलेले आहे आणि 2,04,000 रुपये ओरिजिनल करन्सी, 30 लाखाचे वर असा मिळून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। ह्या आरोपीचा PCR आम्हाला मिळाला होता, सध्या ते PCR मध्ये आहे। त्याचा फर्दर इंटरोगेशन आणि तपास चालू आहे। याचे जे पुढील लिंक आहे त्याचा शोध सुद्धा चालू आहे। थँक्यू। नाही, ज्यावेळी हा बँकेचं CDM मशीन असते त्यामधून ते पैसे जमा करण्यात आले, त्यांनी ज्यावेळी ते एक रँडम चेकमध्ये पाहिला तर त्यांना हे माहिती मिळाली की ही खरे नोट नाही आहे, बनावटी आहे। इमिडिएटली त्यांनी आपल्याला सूचना दिली आणि आपण पुढे जाऊन तपास काढून की हा कोणाच्या अकाउंटमधून आलेले पैसे आहे त्याला इंटरोगेट केला तर आपल्याला पुढची लिंक भेटून गेली सगळे। हा हडपसर चिंचवडचे ATM मध्ये त्याने स्वतःच्या अकाउंटमध्ये भरले होते। महिलाचं नाही, ते महिलाने ज्यांना पैसे दिले होते त्यांनी स्वतःच्या अकाउंटमध्ये भरले होते।
हा त्यांना खरे नोट म्हणून नोट दिले होते. त्यांचा व्यवसाय खरा तर असाही वेगवेगळे कमिशन वगैरे वर काम करणे, RTGS वगैरे करणे, असा काही वेगवेगळे प्रकारचे त्याचे काम आहे. बँकेसंबंधित लोन वगैरे काढणे. हो, त्यांना माहित होतं. यामध्ये ते 1 लाख रुपयाचे बनावट नोटाचे बद्दल 2 लाख रुपये, सॉरी 1 लाख रुपयाचे जे खरे नोट आहे त्याचे बद्दल त्याचा जे बदल आहे झाला ते 2 लाख रुपये होता, असा म्हणून त्यांनी हे डील केलेली होती. हो, म्हणजे आता आपल्याला हे प्रिंटर मिळालं आहे, ते प्रिंटर मिळालं आहे, जे छापलेले नोट आहे द मेकिंग आहे ते पण आपल्याला मिळाले आहे. म्हणून हा जे आरोपीचा गँग आहे हा ज्याचा नाम आपण ते दिला नरेश भीमप्पा शेट्टी आणि प्रभू गुगल जेटी, हे नोट छापून किंवा बाहेरून आउटसोर्स करून असे वेगवेगळे गँग्सला ज्या किंवा जे त्याचे बरोबर डील करून देत होते. आणि याच्यामधून एक महिलाने ते खरेदी केले होते 1 लाख रुपये देऊन 2 लाख रुपयाचे बनावट नोटा, आणि त्यामधून आपल्याला पुढील लिंक जे आहे ते सापडलेले आहे. बर, ते सांगितले 1 लाख रुपया ओरिजिनल दिला तर 2 लाख देत होते. हो हो हो. सध्या आपल्याकडे हा 3 आहे. आता यापुढे त्यांनी कुठे कुठे दिले आहे त्याचा सध्या तपास चालू आहे. त्यामुळे जे काही आहे ते आपल्याला तपासामध्ये सापडून जाईल. हा मंडळीच्या मागचे जवळपास 1 महिन्यापासून असा हे आहे, परंतु जे सप्लायर आहे तो आधीपासून त्यात आहे आणि त्यानं कुठे कुठे सप्लाय केला आहे, त्यांना कुठून आधी प्रिंटिंग करन्सी पेपर वगैरे जे आहे कुठून आणला, काय केलं, त्याचा सुद्धा आपला तपास सध्या चालू आहे. हे जे सप्लाय लिंकेजेस आहे अजून पुढे येणार आहे आणि त्यामध्ये पुढील योग्य कारवाई करण्यात येणार आहे. काय 2 नाही, त्यांचा रोल तीच होता ना की त्यांना कोणीतरी भेटला आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची एक डील आहे, 1 लाख रुपये द्या, 2 लाख रुपये तुम्हाला भेटणार आहे, आणि त्यांना ते डील एक्सेप्ट केली. तसे प्रकारची प्रिंटिंग आपल्या समोर मुद्देमाल आम्ही इथे शो केला आहे. त्यामध्ये प्रिंटर पण आहे, त्याचे लागणारी शाही पण आहे, त्याचे केस आहे, आणि त्यामध्ये जे त्याचे सॉफ्टवेअर वगैरे वापरत होते ते वापरले जात होते आणि प्रिंटिंग अशी केली जात होती. परंतु ते पुढील जे सॉफ्टवेअर कसा तयार केला होता, काय केला होता, ते सध्या तपासामध्ये निष्पन्न होणार आहे. हे A4 साईजचे पेपर आहात. A4 नाही, हे नॉर्मल नाही आहे, ह्याची क्वालिटी खूप सुप्रीम क्वालिटीची आहे. वाटण्याचं नाही, आपण तपासामध्ये बरोबर काय निष्पन्न होईल. आता सप्लाय लिंकेजेस कुठे वर जाईल. हो हो हो, प्रत्येक अँगलने तपास. नाही, ते गुगलद्वारे तर त्यांनी ते जे खरी करन्सी आहे ते जो आरोपी सप्लायर आहे त्याचे अकाउंटमध्ये 1 लाख रुपये टाकले होते, म्हणून त्यांना कॅशमध्ये 2 लाख रुपये हे दिलेले होते. त्यांनी पेमेंट गुगल पे द्वारे केली होती. आता त्यांनी कुठे कुठे पुढचा ते दिलेले आहे ते सगळं आमचा शोध चालू आहे, आणि मार्केटमध्ये कितपर्यंत पैसे खर्चण्यात आलेले आहे ते पण आपल्या समोर येणार आहे तपासादरम्यान. ते कुठे असा परमनंट कुठेही कामात नाहीये. ते असे प्रकारचे कमिशन वगैरेवर काम करणे आणि लोकांबरोबर वेगवेगळे इव्हन प्रॉपर्टी डील्स असू द्या, बँकेचे लोन वगैरे असू द्या, असे प्रकारचे कामामध्ये ते कार्यरत होते. नाही, असं आपल्याकडे रेकॉर्ड उपलब्ध नाही आहे सध्या. नाही, वेगवेगळे ठिकाणचे आहे, पण बऱ्यापैकी पुण्याचे आहे, आणि त्याला सोडून काही लिंक आम्हाला अदर स्टेट्समध्ये दिसत आहे, पण त्याचा आमचा सध्या शोध चालू आहे. तो
त्याचा हीच काम होता, कमिशन बेसिसवर वेगवेगळे प्रकारचे काम करणे आणि लोकांना असे प्रकारचे, आता त्यांनी अजून काय असे प्रकारचा कृत्य केला असेल ते पण समोर येईल. ते आम्ही सगळं डिटेल आपल्याला ज्या तुपासाचा भाग आहे, वी विल प्रोव्हाइड यू ऑल द डिटेल्स. हां हा चिंचवडचा राहणार आहे. हो ना, हा विश्रांतवाडीचा राहणार आहे. त्याची हा कोणाची शेट्टी जवळपास किती, हा 35चे दरम्यान आहे शेट्टी, आणि गुगल शेट्टी 36 वर्षाची. हा ओरिजिनल नाव आहे गुगल शेट्टी. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 17/4/2025 रोजी एक तक्रार दाखल करण्यात आलेली होती. यामध्ये कोटक महिंद्रा बँकने तक्रार दिली की त्याच्याकडे 55 नोट जे आहे 200 रुपये असा डिनॉमिनेशनची करन्सी बनावट नोट प्राप्त झालेली आहे. पुढच्या दिवशी त्यामध्ये 3 लोकांना अटक करण्यात आला होता. त्याच्याकडून जे काही करन्सी आहे ते जप्त करण्यात आली होती. जवळपास 1 लाख रुपये बनावट नोटाची 200 रुपयाची होती. आणि त्यातून पुढे लिंक ज्यावेळी आम्ही शोधले, पुढील लिंकामध्ये हा सप्लायर कोण होते, एका सप्लायर जे त्याचा होता त्याचं नाम तो कोलेन म्हणून एक सुडोनम सांगत होते, परंतु शेवटला तो एक नरेश भीमप्पा शेट्टी नावाचा माणूस लोहगाव पुणे या ठिकाणचा राहणारा आम्हाला सापडला. त्याच्याकडून प्रिंटिंग मशीन पण आम्हाला मिळाली आहे, त्यामध्ये टाकणारे केमिकल पण मिळाले आहे. त्याच्याकडे तो त्यावेळी त्याच्याकडून रेडी बनावट नोट 200 रुपयाचे जे आहे ते 4 लाखचे मिळाले, ओरिजिनल करन्सी 2 लाखची मिळाली. त्याशिवाय 22,32,000 रुपयामध्ये नोट अर्धवट जे 500चे नोट आहे ते तयार होते ते पण आम्हाला मिळाले आहे. त्यामध्ये ते गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहे. हा चौघाला अटक करण्यात आला होता. ह्याच्या पुढे एक जोडीदार होता सप्लायरचा, तो विश्रांतवाडीचा राहणार आहे पुण्याचा, आणि गुगल जेडी प्रभू गुगल जेडी नावाचा तो पण सुद्धा हा सप्लायमध्ये काम करत आहे. ह्याची पुढील सप्लायर लिंक कुठे आहे आणि ते पेपर वगैरे कुठून काय आणत होते त्याचा पुढचा तपास चालू आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवाजीनगर पुलिस स्टेशन में एक 17/4/2025 इस दिन हमें एक तकरार मिली थी यहाँ पे कि कोटक महिंद्रा बैंक में किसी ने 55 नोट जो हैं 200 रुपए के वो फेक करेंसी जो है जमा की है। और इस फेक करेंसी के बेस पे जब हमने गुनाह दाखिल किया, अगले दिन हमने 3 लोगों को अटक किया और उनको अटक करने के बाद उनसे फेक करेंसी 200 रुपए के नोट हमें 1 लाख रुपए के मिले। और आगे सप्लायर को हमारी टीम ने जाके उसके घर पे रेड किया। रेड करने के बाद वहाँ से हमें 4 लाख रुपए के रेडी बनावट नोट जो 200 रुपये करेंसी डिनोमिनेशन के थे वो मिले। और उसके अलावा 500 रुपये जो डिनॉमिनेशन है वो करन्सी नोट इन द मेकिंग होते, तो तयार करत होता प्रिंटरमध्ये, ते अर्धवट तयार झाले होते, तो वो हमें 22,32,000 रुपये के मिले हैं। टोटल 28,66,100 रुपये की जो है वो 200 रुपये और 500 रुपये के बनावट नोट हमें मिले हैं। इसके अलावा 2 लाख रुपए की ओरिजिनल करेंसी, 30 लाख के ऊपर का मुद्देमाल इसमें जब्त किया है। और 5 आरोपी इसमें अभी तक अरेस्ट किए गए हैं। और बाकी इसके आगे सप्लायर लिंक कहाँ है, मशीन वगैरह कहाँ से लाए, उसका हम अभी तपास कर रहे हैं। थैंक यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। बंद केला का? थांब बंद देतो. बंद केला का? केला नक्की? तो सुनो मैं